नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी आप्पासाहेब मोरकर। व्हिडिओचा विषय आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जेव्हापासून बीडचे पालकमंत्री झाले आहेत तेव्हापासून त्यांनी बीडच्या जिल्हा प्रशासनाला एक नवी शिस्त लावली आहे। कारण गेल्या 6 महिन्यापासून बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की गेल्या काही दिवसापासून बीड शहरामध्ये असेल, बीड जिल्ह्यामध्ये असेल, एखाद्या नेत्याच्या आगमनानिमित्त किंवा एखाद्या नेत्याच्या दौऱ्यानिमित्त किंवा याच नेत्याच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त जे फ्लेक्स बीड शहरात लावण्यात येतात, जे बॅनर बीड शहरात लावण्यात येतात, त्या बॅनरवर अनेक रेकॉर्डर असलेल्या आरोपींचे फोटो पाहायला मिळाले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि परळी तालुक्यातील एका गावचे सरपंच असलेल्या बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणामध्ये फरार असलेले आरोपी बबन गीते या दोघांचे फोटोही काही बॅनर्सवर झळकल्याचं पाहायला मिळालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे बापू आंधळे यांच्या खून प्रकरणामध्ये आरोपी असलेले बबन गीते फरार आहेत। मात्र या दोघांचेही फोटो वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावले होते त्या बॅनरवर लावल्याचा प्रकार उघडकीस आला। आता जेव्हापासून अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले आहेत तेव्हापासून त्यांनी जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि जिल्हा प्रशासनाला विशेष सूचना केल्या आहेत। 6 आणि 7 ऑगस्टला जेव्हा अजित पवार बीड शहरामध्ये आले आणि त्यांनी प्रशासनाच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या आणि अशाच एका बैठकीमध्ये त्यांनी याच फ्लेक्सवरून आणि आरोपीचे फोटो फ्लेक्सवर कसे लागतात यावरून अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। बीडमध्ये अनेक वेळा अनाधिकृत होल्डिंग्स लावण्यात येतात, अनाधिकृत बॅनर्स लावण्यात येतात। या बॅनरला कोणत्याही शासकीय कार्यालयाची परवानगी नसते। काही दिवसापूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा एक मेळावा बीड शहरामध्ये पार पडला। या मेळाव्यानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने वर्गणी करून काही झेंडे आणि त्यांच्या पक्षाचे फ्लेक्स लावण्यात आले होते। मात्र दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांचा दौरा असल्यानं शेतकरी कामगार पक्षाचे फ्लेक्स आणि झेंडे कोणत्याही कार्यकर्त्याला न विचारता प्रशासनाच्या वतीनं काढून टाकण्यात आले। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांची गाडी अडवण्याचा इशारा दिला होता आणि यावरूनच या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं। आणि ही गोष्ट जेव्हा अजित पवार यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी बीडमध्ये सुरू असलेल्या बॅनर्सच्या राजकारणावरून, बीडमध्ये सुरू असलेल्या फ्लेक्सच्या राजकारणावरून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली। तर अजित पवार जेव्हा 6 तारखेला मुक्कामी बीडच्या शासकीय विश्रामगृहात थांबणार होते तेव्हा याच शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात अनेक फ्लेक्स लावण्यात आले होते। ते फ्लेक्स देखील हटवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले। आता तुम्हाला जर बीडमध्ये एखाद्या नेत्याच्या दौऱ्याचे फ्लेक्स लावायचे असतील किंवा नेत्याच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचे फ्लेक्स लावायचे असतील तर यावर कोणत्याही गुन्ह्यामध्ये रेकॉर्डर असलेल्या गुन्हेगाराचा फोटो लावता येणार नाही, अशी एक नियमावलीच जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केली आहे। आणि जर या नियमाचं उल्लंघन कोणी केलं तर त्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत। आता जिल्हाधिकाऱ्यांनी जी नियमावली बीडसाठी तयार केली आहे त्यामध्ये काय आहे की कोणत्याही राजकीय पक्षाच्या दौऱ्याचं फ्लेक्स असेल, बॅनर असेल, एखाद्या महापुरुषाच्या जयंतीचं फ्लेक्स असेल, बॅनर असेल, एखाद्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचं बॅनर असेल, यावर कोणत्याही आरोपीचा फोटो लावता येणार नाही। तर यावरचा मजकूर हा एका संबंधित अधिकाऱ्यांना किंवा काही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवावा लागेल, त्याची पडताळणी होईल आणि त्यानंतर हे बॅनर लावण्यासाठी परवानगी देण्यात येईल। आणि हे बॅनर लावण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणं देखील बंधनकारक आहे। जेवढ्या दिवसाची परवानगी प्रशासनानं हे बॅनर किंवा हे फ्लेक्स लावण्यासाठी दिली आहे तेवढ्याच कालावधीसाठी हे फ्लेक्स किंवा हे बॅनर शहरामध्ये लावण्यात येणार आहे। तर बॅनर लावण्यासाठी ज्या जागा निश्चित केल्या आहेत त्या सर्व जागा ह्या कायदेशीर असल्या पाहिजेत। अनाधिकृतरित्या कुठल्याही पोलवर किंवा कोणत्याही रोडवर आता यापुढे बीड जिल्ह्यामध्ये बॅनर लावता येणार नाही, हे फ्लेक्स लावता येणार नाहीत। जिल्हा प्रशासनाला ही शिस्त लागली आहे, त्याचं कारणही तेवढंच मोठं आहे। कारण आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत। 14 आणि 15 ऑगस्टला अजित पवार पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांनी जिल्हा प्रशासनाला ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचनांचं पालन कितपत होतंय हे अजित पवार आल्यानंतर पाहणार आहेत। आता जिल्हा प्रशासनाला अजित पवारांनी सूचना दिल्यानंतर जिल्हा प्रशासनानं आपलं काम सुरू केलं आहे। अनाधिकृत होल्डिंग्स काढायला सुरुवात झाली आहे। ज्या होल्डिंग्सला परवानगी नाही त्या होल्डिंग्स काढण्यात येत आहेत। ज्या बॅनर्सवर सामाजिक सलोखा नसणारे मजकूर आहेत ते बॅनर्स हटवण्यात येत आहेत। ज्या बॅनर्सवर रेकॉर्डर असलेल्या गुन्हेगारांचे फोटो आहेत असे बॅनर्स हटवण्यात येत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांनी घालून दिलेल्या नियमांचं कितपत पालन होतंय
प्रशासनानं जे नियम घालून दिले आहेत त्या नियमांचं कितपत पालन होतं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.